WhatsAppच्या ग्रुपवर तुम्हाला लिंक पाठवलेली आहे MKCL लर्नर ॲपची. या लिंकवर क्लिक करा आणि MKCL लर्नर ॲप हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा. हे MKCL लर्नर ॲप तुम्ही मोबाईल आणि Android टीव्ही दोन्हीवर पण वापरू शकता. हे दोन्हीवरती पण तुम्हाला ते कंटेंट बघता येतील. याचा यूज आपण करणार आहे इरा ऐकण्यासाठी. जे तुम्ही क्लासमध्ये सोडवता बघा ऑरेंज कंटेंट आणि प्रश्न ते कंपल्सरी आहे, ते तुम्हाला घरी सोडवता येणार नाही. पण जे ब्लॅक कलरचे कंटेंट आहे बघा, तर ते तुम्ही घरी मोबाईलवर किंवा टीव्हीवरती ऐकू आणि बघू शकता. या ॲपमध्ये तुम्हाला ई-बुक पण मिळणार आहे. ते ई-बुक पण तुम्ही वाचू शकता यामध्ये. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपनला टच करायचं आहे. त्यानंतर परमिशन मागेल, त्याला अलाउ करा. इथे फर्स्ट ऑप्शन आहे बघा युजर नेम आणि पासवर्ड. तर इराचं जे युजर नेम आणि पासवर्ड आहे तेच आपल्याला इथे वापरायचं आहे. त्यासाठी कंटिन्यूला टच करायचं आहे आणि तुमचं इराचं युजर नेम इथे टाईप करायचं आहे. युजर नेम आणि पासवर्ड दोन्ही पण सारखंच आहे सेम. त्यामुळे युजर नेम आणि पासवर्डमध्ये सेम टाईप करायचं. त्यानंतर लॉग इनला टच करा खाली. आता लॉग इन झालेलं आहे बघा. सर्वात पहिले तुम्हाला वरती इथे तुमचं नाव दिसेल. त्यानंतर खाली इथे मार्क दिसतील बघा लर्निंग प्रोग्रेशन. हे 5000 मार्क म्हणजे 50 सेशनचे मार्क आहेत बघा, ते 5000 मध्ये दिसतात आपल्याला. त्याच्या बाजूला आहे बघा 640 मार्क्स मिळालेले त्यापैकी, म्हणजे 7 सेशन्स यांनी सोडवलेले आहे. याच्या खाली बघा इथे थेअरीचं कंटेंट तुम्ही ऐकू शकता. म्हणजे क्लासमध्ये आपण जे इरा ऐकतो तेच तुम्हाला ब्लॅक कंटेंट याच्यामध्ये अवेलेबल होती. इथे ई बुक आहे, हे सर्व तुम्ही बघू शकता यामध्ये. थेअरीला मी ओपन करून दाखवतो. यामध्ये बघा सेशन 1 पासून तर सेशन 50 पर्यंत सर्व सेशनचे कंटेंट तुम्ही इथे घरी बसून ऐकू शकता किंवा बघू शकता. एक बघा मी ओपन करून दाखवतोय. Hello and welcome to MSCIT. असे बघा सेशन 1 मध्ये एवढे सारे कंटेंट आहे. सेशन 2 मध्ये आहे. यामध्ये बघा पार्टनरिंग विथ जेमिनाय, हायड्रा, गुगल फ्लो यांचा वापर कसा करायचा, त्याचा यूज काय होतो, हे सर्व तुम्ही घर बसल्या बघू शकता मोबाईल किंवा Android टीव्हीवरती. तर सर्व 50 सेशन्स आहेत. मला जसा वेळ मिळेल तसं हे सेशन्स तुम्ही बघू शकता. त्याच्या बाजूला आहे बघा ई-बुक. ई-बुक तिन्ही लँग्वेजमध्ये आहे. मराठीला मी टॅप करतोय. तर बघा मराठीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये सर्व 9 चॅप्टर्स दिलेले आहे. कुठलंही चॅप्टर ओपन करा. जसं की मी सिस्टीम सॉफ्टवेअर ओपन केलं तर सिस्टीम सॉफ्टवेअरबद्दल तुम्हाला सर्व पिक्चर्स सहित तुम्हाला डिटेलमध्ये माहिती या बुकमध्ये वाचायला मिळेल. तर तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही वाचू शकता. आणि हीच माहिती तुम्हाला इथे व्हिडिओ स्वरूपात पण दिलेली आहे बघा. सिस्टीम सॉफ्टवेअरचे मुख्य प्रकार कोणते कोणते असतात आणि सर्व भाषेमध्ये आहे बघा, इंग्लिश, मराठी, हिंदी तिन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही ते बघू शकता. आता हे ॲप तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर जर तुम्हाला टीव्हीवरती इन्स्टॉल करायचं असेल तर दिलेल्या लिंकवरून किंवा टीव्हीवरती Android टीव्हीवरती तुम्हाला ते सर्च करायचं आहे Google Play स्टोअरमध्ये आणि इन्स्टॉल झाल्यानंतर खाली या स्कॅनरला क्लिक करायचे आहे. मग जसे आपण स्कॅनरला टॅप केलं, परमिशन मागेल त्याला परमिशन द्या आणि टीव्हीवरती QR कोड फक्त स्कॅन करा. म्हणजे हेच लॉग इन क्रेडेन्शियल तुमच्या टीव्हीमध्ये पण यूज होतील आणि एकाच वेळेस तुम्ही टीव्हीमध्ये आणि मोबाईलमध्ये पण हे कंटेंट ऐकू शकता. आणि घर बसल्या तुम्ही बघू शकता की तुमचे इराचे किती सेशन झालेले आहे, किती मार्क्स तुम्हाला मिळालेले आहे, हे सर्व तुम्हाला इथे दिसेल. तर हे सर्व एकदा करून बघा आणि दररोज तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं ते कंटेंट तुम्ही बघत राहा आणि ई-बुक पण वाचून घ्या. काही अडचण आली तर तुम्ही मला क्लासमध्ये आल्यावर विचारू शकता किंवा कॉल करून पण विचारू शकता.